आज एका अशा राजाची गोष्ट ऐकूया ज्यांच्यासोबत झालेल्या एका अपमानाने एका मोठ्या सामाजिक क्रांतीला जन्म दिला. हो, ही गोष्ट आहे छत्रपती शाहू महाराजांची, रयतेच्या राजाची. जरा विचार करा, एक राजा आहे, तो पूजेला बसलाय आणि त्याचाच राजपुरोहित त्याला म्हणतो की तो वैदिक मंत्र म्हणू शकत नाही. का? कारण तो जन्माने क्षत्रिय नाही. हो, 1899 साली खुद्द छत्रपती शाहू महाराजांना हा अपमान सहन करावा लागला. आणि मग हाच प्रश्न उभा राहतो, नाही का, की जर राजासोबतच असं होत असेल तर मग पुढे काय? हा प्रश्नच शाहू महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा आणि त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू बनला. याच एका प्रश्नाने त्यांना एका मोठ्या लढ्यासाठी तयार केलं. खरं तर हा फक्त वैयक्तिक अपमान नव्हता. या एका घटनेनं महाराजांच्या मनात जातीव्यवस्थेविरुद्धच्या लढ्याची ती ठिणगी टाकली. त्यांच्या मनात एकच विचार आला की जर माझ्यासोबत एका राजासोबत असं होऊ शकतं तर माझ्या सामान्य रयतेचं काय होत असेल. आणि या लढाईसाठी महाराजांनी निवडलेलं पहिलं आणि सगळ्यात प्रभावी शस्त्र होतं शिक्षण. त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षणाशिवाय खरी मुक्ती, खरं स्वातंत्र्य मिळूच शकत नाही. हे पाऊल किती जबरदस्त होतं याचा विचार करा. आज आपण शिक्षणाचा हक्क हा मूलभूत अधिकार मानतो, पण 100 वर्षांपूर्वी जेव्हा याची कुणी कल्पनाही केली नसेल तेव्हा महाराजांनी हा कायदा करून टाकला. आणि याचा परिणाम तो तर अगदी डोळे दिपवणारा होता. फक्त 5 वर्षात शाळांची संख्या 27 वरून थेट 420 वर गेली आणि विद्यार्थ्यांची संख्या ती तर जवळजवळ 17 पटीने वाढली. म्हणजे 1300 वरून थेट 22,000. हे आकडेच सगळं काही सांगतात. महाराजांना हे चांगलं माहीत होतं. शाळा तर उभी राहील, पण ज्या समाजाला जातीयतेमुळे शतकानुशतके शिक्षणापासून दूर ठेवलं त्यांना शाळेच्या दारापर्यंत आणणं हे खरं आव्हान होतं. आणि त्यावर त्यांनी एक अफलातून उपाय शोधला. उपाय होता वसतिगृहांचा. त्यांनी प्रत्येक समाजासाठी, अगदी प्रत्येक जातीसाठी वेगळी वसतिगृहे सुरू केली. मराठा, जैन, मुस्लिम, लिंगायत एवढंच नाही तर ज्यांना अस्पृश्य मानलं जात होतं त्या समाजातील मुलामुलींसाठीही. यामुळे काय झालं तर खेड्यापाड्यात या गरीब मुलांना कोल्हापुरात येऊन राहण्याची आणि शिकण्याची एक सुरक्षित जागा मिळाली. शिक्षणाचं दार खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी उघडलं गेलं. शिक्षण तर सुरू झालंच, पण शाहू महाराजांना प्रशासनात खोलवर रुजलेल्या जातीय विषमतेवर थेट हल्ला करायचा होता. आणि त्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात धाडसी निर्णय मानला जातो. आज आपण ज्याला आरक्षण किंवा अफर्मेटिव्ह ॲक्शन असं म्हणतो ना, त्याची मुहूर्तमेढ, त्याचा पाया शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात रोवला होता. आणि तो दिवस उजाडला 26 जुलै 1902. या दिवशी महाराजांनी एक अशी घोषणा केली ज्याने भारताच्या सामाजिक इतिहासाला एक नवी दिशा दिली. त्यांनी एक ऐतिहासिक जाहीरनामा काढला की कोल्हापूर संस्थानातील 50% सरकारी नोकऱ्या या मागासलेल्या समाजासाठी राखीव असतील. विचार करा, भारतातलं हे पहिलं अधिकृत आरक्षणाचं धोरण होतं. एक क्रांतीच होती ही. आणि महाराज इथेच थांबले नाहीत. यानंतर तर त्यांनी सामाजिक सुधारणांची एक लाटच आणली. एकामागून एक धडाकेबाज कायदे केले. अस्पृश्यता बंदी, वेठबिगारी मुक्ती, आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता आणि देवदासी प्रथेवर बंदी. समाजाला पोखरणाऱ्या प्रत्येक प्रथेवर त्यांनी घाव घातला. पण शाहू महाराजांची ओळख फक्त एक समाजसुधारक म्हणून मर्यादित नाही बरं का. ते एक जबरदस्त प्रशासक होते, एक विजनरी होते, ज्यांना एक आधुनिक राज्य घडवायचं होतं. त्यांना हे माहीत होतं की सामाजिक बदलासाठी आर्थिक सक्षमीकरण खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्यांनी शाहूपुरीसारख्या बाजारपेठा वसवल्या, सहकारी चळवळीचा पाया घातला आणि राधानगरी धरणासारख्या दूरदृष्टीच्या प्रकल्पांची योजना आखली. एक मस्त उदाहरण देतो, कोल्हापुरी गुळाचं. आधी हा गूळ राजापुरी गूळ म्हणून विकला जायचा. महाराजांनी शाहूपुरी बाजारपेठ उभी केली आणि त्याला कोल्हापुरी गूळ म्हणून एक ब्रँड बनवलं. याचा थेट फायदा कोणाला झाला तर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना. कमाल आहे. समाज, अर्थकारण एवढंच नाही तर कला आणि संस्कृतीलाही त्यांनी तितकंच महत्त्व दिलं. त्यांनी कलावंतांना राजाश्रय दिला आणि मोतीबाग तालमीसारख्या आखाड्यांना प्रोत्साहन देऊन कोल्हापूरला कुस्तीची म्हणजे मल्लविद्येची पंढरी बनवलं. आणि एका खऱ्या नेत्याची ओळख काय असते माहितीये? तो फक्त स्वतः काम करत नाही तर आपल्यानंतरही ती चळवळ सुरू राहील याची सोय करतो, पुढची पिढी घडवतो.
शाहू महाराजांनी तेच केलं. महाराजांची नजर हिऱ्यासारखी होती. त्यांनी एक असा हिरा ओळखला जो पुढे जाऊन संपूर्ण समाजाचं भविष्य बदलणार होता. आणि ते होते बाबासाहेब आंबेडकर. 1920च्या माणगाव परिषदेत हजारो लोकांसमोर एका राजाने जाहीरपणे सांगितलं की तुमचा खरा नेता, तुमचा उद्धारकर्ता हाच तरुण आहे, आंबेडकर. ही काही साधी गोष्ट नव्हती. हा एका चळवळीचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा क्षण होता. आणि हे फक्त शब्द नव्हते, महाराजांनी कृतीतून दाखवून दिलं. आंबेडकरांच्या मूकनायक वृत्तपत्रासाठी आर्थिक मदत केली, त्यांच्या इंग्लंडमधल्या उच्च शिक्षणाचा खर्च उचलला, त्यांनी अक्षरशः एक भविष्य घडवलं. खुद्द आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या कार्याचं वर्णन सामाजिक लोकशाहीचा पाया असं केलंय. कारण महाराजांनी फक्त कायदे बदलले नाहीत, त्यांनी लोकांच्या मनात समानतेचे विचार रुजवण्याचा प्रयत्न केला, जो लोकशाहीचा खरा आत्मा आहे. तर मग शाहू महाराजांना आपण कसं लक्षात ठेवायचं? ते आरक्षणाचे जनक होते. ते सर्वांसाठी शिक्षण आणणारे प्रणेते होते. ते सामाजिक लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते आधुनिक भारतासाठी एक कधीही न संपणारी प्रेरणा आहेत. शेवटी शाहू महाराजांची कथा आपल्याला हाच एक मोठा प्रश्न विचारायला लावते. एका वेदोक्त प्रकरणात झालेल्या वैयक्तिक अपमानातून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे जाऊन लाखो लोकांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याचा पाया कसा बनला, हाच त्यांचा खरा आणि चिरस्थायी वारसा आहे.